आठवण आहे? सगळ्यांना सायटोप्लाझम आठवण आहे? बघा सायटोप्लाझम कुठे आहे? जेली सारखं असतं. त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस होतो आणि तिकडे एक ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 पायरुव्हिक ऍसिड, 2 ATP, 2 NADPH2 आणि पाणी रिलीज होतो. हे तुमचं जे रिॲक्शन आहे, हे जे लिहिलं आहे ते तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. तर हे पायरुव्हिक ऍसिड आहे ना, ते कन्वर्ट होतो ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये आणि रिलीज करतो NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड. आता तुम्हाला कळलं बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साइड कुठून निघतो. जे ग्लुकोज आपण खातो ते ग्लुकोज पासून एनर्जी निर्माण करण्याच्या प्रोसेस मध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होतो आपल्या बॉडीमध्ये आणि ते रेस्पिरेशन मुळे कार्बन डायऑक्साइड बाहेर निघतो. सगळ्यांना कळलं? येस मॅम. आणि ग्लायकोलायसिसला काय आपण एम्बेडेड नियर ऑफ पार्नस पाथवे सुद्धा म्हणतो, EMP पाथवे. तर एक्झाम मध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी काही पण देऊ शकतात. तुम्हाला बोलू शकतात EMP पाथवे बद्दल सांगा. तर EMP पाथवे दुसरं काही नाही, ग्लायकोलायसिसच आहे. तर तिकडे ग्लायकोलायसिसचा आन्सर लिहून द्यायचं. समजलं सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. चला एकदा टीचर परत हा रिपीट पॉइंट करते. रिपीट करता का? काय बाळा? हा पॉइंट रिपीट करा ना. करते. तर मी ग्लायकोलायसिस पूर्णपणे एकदा रिपीट करते. ग्लायकोलायसिस आहे हे कुठे होतो सेल्स मध्ये? पहिला हे ग्लायकोलायसिस हा प्रोसेस सेल्सच्या सायटोप्लाझम मध्ये होतो आणि सेल्सच्या सायटोप्लाझम मध्ये काय करतो? जे ग्लुकोज असतो ते ग्लुकोजला पायरुव्हिक ऍसिड, एटीपी म्हणजे एनर्जीच असते, ATP आणि NADPH2 आणि पाणी बनवतो. हे पायरुव्हिक ऍसिड जे आहे ते पुढे जाऊन ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये बदलतो आणि जेव्हा तो बदलतो NADH2 आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो. या ग्लायकोलायसिसला आपण एम्बेडेड मेयर ऑफ पार्नस पाथवे सुद्धा म्हणतो. एम्बेडेड मेयर ऑफ पार्नस यांचा पहिला शब्द घेऊन त्यांनी ग्लायकोलायसिसचं दुसरं नाव ठेवलंय, त्याचं नाव आहे EMP पाथवे. तर तुम्हाला एक्झाम मध्ये असा प्रश्न सुद्धा पडू शकतो, EMP पाथवे बद्दल लिहा. तर तेव्हा तुम्ही कन्फ्युज नाही व्हायचं. ग्लायकोलायसिसच विचारतात ते लोक. ग्लायकोलायसिसचं दुसरं नाव EMP पाथवे आहे. तर ग्लायकोलायसिसचा आन्सर लिहून द्यायचं. समजलं सगळ्यांना? येस मॅम. तर सांगा ग्लायकोलायसिस कुठे होतोय? कुठे होतो ग्लायकोलायसिस सेल्स मध्ये? हरिओम, किशोर सांगा. लावण्या? सायटोप्लाझम. करेक्ट किशोर. जर ग्लायकोलायसिस होतो सेल्सचा सायटोप्लाझम मध्ये. आणि ग्लायकोलायसिस मध्ये काय बनतो? सर्वांचे दोन दोन मॉलिक्यूल बनतात. एक प्युरिक ऍसिडचे, दुसरं ATPचे, तिसरं NADH आणि फोर्थ वॉटर. करेक्ट. पायरुव्हिक ऍसिड आहे तो कुठल्या प्रोडक्ट तून कन्वर्ट होतो? पायरुव्हिक ऍसिड कोणत्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो? ऍसिटिल कोएन्झाइम ए. शाबाश. ग्लायकोलायसिसला आपण आणखीन काय म्हणतो? कुठल्या नावाने जाणतो ग्लायकोलायसिस? AMP पाथवे. शाबाश. तर आपल्याला ग्लायकोलायसिस कळलं आहे. आता हे लक्षात ठेवा, आता हे सायटोप्लाझम मध्येच होतोय हे सगळं. आता हे जे सायटोप्लाझम मध्ये होतोय ह्याचा जे ऍसिटिल कोएन्झाइम ए आहे हे आपला पुढे जातो. आता ऍसिटिल कोएन्झाइम ए
जे ग्लायकोलायसिस मध्ये बनलेलं होतं, जे सायटोप्लाझम मध्ये होतं सेलचा, आता तो जाणार मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि तिकडे एक दुसरा प्रोसेस होणार, ते आहे क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलला आपण ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल पण म्हणतात. ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल, TCA सायकल शॉर्ट फॉर्म. ट्रायकार्बोलिक ऍसिड सायकलचा शॉर्ट फॉर्म आहे TCA सायकल. तर इकडे काय होतो, एक सायक्लिक चेन निर्माण होतो. सायकल सांगितलंय ना, म्हणजे जे काही जातो ते परत येतो एंड मध्ये, हे असतो सायकल. तर इकडं ऍसिटिल कोएन्झाइम आहे, बाजूच्या पिक्चर मध्ये बघा, बाजूला जे पिक्चर लावलंय मी तिकडे लिहिलंय पाथ. हे जे ऍसिटाइल कोएन्झाइम आहे ते सिट्रेट मध्ये कन्वर्ट होतो, ते सिट्रेट आयसोसिट्रेट मध्ये कन्वर्ट होतो, ते पुढे जाऊन अल्फा कीटोग्लुटारेट आणि सक्सिनिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतो. हे सक्सिनिल कोएन्झाइम ए सक्सिनेट मध्ये कन्वर्ट होतो, मग फ्युमरेट मध्ये कन्वर्ट होतो, मग मॅलेट आणि ऑक्झॅलिक ऍसिटेट. हे ऑक्झॅलिक ऍसिटेट परत ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होतो आणि हे सगळं कुठे चाललं आहे, मायटोकॉन्ड्रियाचा मॅट्रिक्स मध्ये. समजलं तुम्हाला? कुठे म्हणजे हे सगळं मायटोकॉन्ड्रियामध्ये चाललं आहे. आता इकडं काय काय बनतो, कार्बन डायऑक्साईड, पाणी, NaDH2 आणि FADH2 बनतो. हे कुणी डिस्कवर केलं होतं? सर हॅन्स क्रेबनी, आणि त्याला नोबेल प्राइज सुद्धा दिले गेले आहे 1943 मध्ये. तर तुम्हाला आता समजलं क्रेब्स सायकलला काय काय म्हणतात, क्रेब्स सायकल का म्हणतात, म्हणून ज्यांचे शोधकर्ता आहे त्यांचं सरनेम आडनाव क्रेब्स होतं, म्हणून त्याला क्रेब्स सायकल म्हणला गेला आहे हे सायकलला. इकडं जे ऍसिटाइल कोएन्झाइम ए ग्लायकोलायसिस मध्ये बनलं होतं ते मायटोकॉन्ड्रियामध्ये शिरतो आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये शिरून एक सायक्लिक प्रोसेस निर्माण करतो. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड, पाणी, NaDH2 आणि FADH2 निर्माण होतो. हे कळलंय सगळ्यांना क्रेब्स सायकल? आपण क्रेब्स सायकलला ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड किंवा TCA सायकल पण म्हणतो. क्रेब्स सायकल कळलं सगळ्यांना? मॅम एकदा रिपीट करा ना शॉर्ट मध्ये. तर जे ऍसिटाइल कोएन्झाइम ए बनलं होतं ग्लायकोलायसिस मध्ये, ते सायटोप्लाझम मध्ये बनलं होतं. आता ते ऍसिटाइल कोएन्झाइम ए मायटोकॉन्ड्रिया मध्ये येतो, म्हणजे एक सेल ऑर्गेनेल आहे, आपण सुरुवातीला पाहिलं होतं एक मायटोकॉन्ड्रिया. इकडं बघा, सुरुवातीमध्ये पाहिलं होतं आपण, इकडं मायटोकॉन्ड्रिया आहे, हे पिंक कलरचे सेल्स मध्ये, आणि ह्या बाजूमध्ये दुसऱ्या बाजूमध्ये मायटोकॉन्ड्रियाचा फोटो आहे, कसं दिसतो मायटोकॉन्ड्रिया. तर जे ऍसिटाइल कोएन्झाइम ए आहे ते सायटोप्लाझम पासून मायटोकॉन्ड्रिया मध्ये येतो. आता इकडे ऍसिटाइल कोएन्झाइम ए ऍसिटिल पार्ट आहे ते ऑक्सिडाइज होतो आणि खूप सारे प्रोडक्ट बनवतो, खूप सारे म्हणजे सायट्रेट बनवतो, ऍसिसिट्रेट बनवतो, असं बनवून हे रिलीज करतो. कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2 आणि FADH2 रिलीज करतो. हे ह्याचं प्रोडक्ट आहे क्रेब्स सायकलचं. आपण क्रेब्स सायकलला क्रेब्स सायकल का म्हणतो, म्हणजे याचे शोधकर्ता आहे ते सर हॅन्स क्रेब्स होते, म्हणून त्याला क्रेब्स सायकल म्हणतात. आपण क्रेब्स सायकलला ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल सुद्धा म्हणतो, याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये TCA सायकल सुद्धा म्हणतो. आता कळलं सगळ्यांना? येस मॅम. तर मला सांगा, ऍसिटाइल कोएन्झाइम कुठे निर्माण होतो? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये. मायटोकॉन्ड्रिया.
मायटोकॉन्ड्रियामध्ये निर्माण होतो ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठल्या प्रोसेस मध्ये निर्माण होतोय? कुठे क्रेब तयार सायकल. होतो? क्रेब्स सायकल मध्ये निर्माण होतो. आत्ता वाचलेला आत्ता विसरलेला तुम्ही? काही इव्हपोरेशन चालू आहे टीचर का परत तुमचं? एकदा सांगा. क्रेब्स ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे निर्माण होतोय? ग्लायकोलायसिस मध्ये. शाबाश, ग्लायकोलायसिस मध्ये. ग्लायकोलायसिस कुठे होतोय सेल्सचा? सायटोप्लाझम. सायटोप्लाझ्मा मध्ये. करेक्ट. आता आपण सायटोप्लाझम पासून मायटोकॉन्ड्रियात आलो आहे. जे ऍसिटिल कोएन्झाइम आहे ग्लायकोलायसिस मध्ये बनलं होतं जे सायटोप्लाझम मध्ये, आता तो मायटोकॉन्ड्रिया मध्ये येतो ऍसिटिल कोएन्झाइम आहे आणि इकडं एक सायक्लिक चेन चालू करतो आणि कुठला प्रोडक्ट बनवतो? कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NaDH अँड FADH. NaDH चे 3 मॉलिक्युल असतात आणि FADH चे एक. करेक्ट. आता या प्रोसेसला क्रेब्स सायकलला आपण कुठला दुसरा नाव कुठलं आहे? ट्राय कार्बोझायलिक ऍसिड सायकल आणि अजून एक आहे जे आहे सायट्रिक सायकल. करेक्ट. आणि त्याला आपण अजून काय म्हणू शकतो? TCA सायकल, ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकलचा शॉर्ट फॉर्म आहे TCA. आता जे NaDH2 आणि FADH2 क्रेब्स सायकल मध्ये बनलं होतं बघा, कार्बन डायऑक्साइड आणि NaDH2 आणि FADH2 आहे इकडं. तर हे इकडं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये येतो. NaDH2 FADH2 इकडे काय होतं? त्यांचे जे एक इलेक्ट्रॉन आहे ते ट्रान्सफर होतोय एकातून दुसऱ्याकडे आणि ते जेव्हा ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो एकातून दुसऱ्याकडे तेव्हा ते एनर्जी निर्माण करतात म्हणजे ATP निर्माण करतात. एक NaDH2 चा मॉलिक्यूल 3 ATP निर्माण करतो आणि एक FADH2 चा मॉलिक्यूल 2 ATP निर्माण करतो. आणि ह्या प्रोसेस मध्ये पाणी सुद्धा तयार होतो. हा प्रोसेस कुठे चालू आहे? मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये. तुमच्या बाजूच्या डायग्राम मध्ये पहा, जे हे मायटोकॉन्ड्रियाचा आतचा पार्ट आहे. तिकडं NaDH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून ATP निर्माण करतो, तसंच FADH2 पण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून ATP निर्माण करतो वॉटर सोबत. इकडं खूप सारी ATP निर्माण होते. हे लास्ट स्टेप आहे एरोबिक रेस्पिरेशनचा, थर्ड आणि लास्ट स्टेप. आपण त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन का म्हणलं आहे? म्हणून ते चेन बनवतात आणि एकमेकांना इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करत राहतात, म्हणून त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बोललं गेलं आहे. हे कळलं सगळ्यांना? हो टीचर. येस मॅम. तर तुम्हाला एरोबिक रेस्पिरेशनचे 3 स्टेप्स कळले? येस मॅम. काय काय होतोय सांगा मला 3 स्टेप. पहिले तर ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल. करेक्ट. आणि लास्टचं? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. करेक्ट. करेक्ट. तर एक छोटासा व्हिडिओ आहे, इकडं तुम्हाला समजणार, मी डिक्टेट करते. तर आपल्या सेलला एनर्जी कुठून भेटते? तर इकडं तुम्ही बघा स्क्रीनवर ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये काय होतं? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिळून कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि ATP बनवतात. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे पूर्ण, म्हणजे त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस आलं, क्रेब्स सायकल आलं आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पण आलं. त्याचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचा प्रोडक्ट काय आहे? ATP, म्हणजे खूप सारी एनर्जी बनवतो. सेल्स मध्ये असं प्रकारने ट्रान्सपोर्ट होतोय, हे मॉलिक्युल्स आत जातोय आणि बाहेर जातोय असं दाखवले आहे.
ग्लुकोज, ऑक्सिजन बनवतात, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि एटीपी. एटीपी म्हणजे आपला एनर्जी देणारा प्रोडक्ट. हे आहे मायटोकॉन्ड्रिया. हे जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्याचा बाहेर होतो म्हणजे सायटोप्लाझम मध्ये होतोय ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये बनतो 2 पायरुवेट. हे 2 पायरुवेट बनतो आणि कुठल्या पदार्थ मध्ये कन्वर्ट होतो सांगा मला. शंकर, लावण्या सांगा. Acetyl coenzyme A. शाबाश शाबाश. तर हे आहे पायरुवेट जे सायटोप्लाझम मध्ये आहे. आता हे इकडे येतो आणि पायरुवेट आपला ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये ट्रान्सफर होऊन मायटोकॉन्ड्रिया मध्ये जातो. मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतोय क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल मध्ये काय बनतो सांगा. क्रेब्स सायकल मध्ये काय बनतो? NADH and FADH2. and FADH. करेक्ट. हे NADH आणि FADH2 जातो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काय बनवतो? पाणी आणि खूप सारी एटीपी. काय बनवतो? पाणी आणि खूप सारी ATP. एटीपी. समजलं आता सगळ्यांना? आता हे एटीपी काय आहे? एटीपीचा फुल फॉर्म आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आता याला बघा एटीपी कशापासून बनले आहे? ॲडिनिन, रायबोज शुगर आणि त्रिफॉस्फेट. हे कुठे पाहिलं होतं आपण सगळं? ॲडिनिन, रायबोज शुगर, त्रिफॉस्फेट कुठेतरी पाहिलं होतं आपण आपल्या पहिल्या चॅप्टर मध्ये. आठवण आहे कोणाला? Yes, ma'am. न्यूक्लिक ऍसिड काय आहे सांगा. सांगा कुठे पाहिलं होतं आपण हे? ट्रान्सलेशन म्हणजे 3 स्टेप्स होते प्रोटीन बनवण्याचे त्यामध्ये. साबाश. म्हणजे सेंट्रल डॉग्मा DNA आणि RNA मध्ये. अच्छा, आपण याला म्हणतो ॲडिनायसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे ट्रायफॉस्फेट म्हणजे याला तीन फॉस्फेट असतात. ह्याचे 3 फॉस्फेट असतात ना ते नेगेटिव्हली चार्ज असतात म्हणजे ते स्टेबल नसतात. याला स्टेबल करण्यासाठी एक फॉस्फेट तोडलं जातं हायड्रोलायसिस मुळे. आणि ते एक फॉस्फेट तोडतो जेव्हा ते ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट बनतो ADP म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेट. डायफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट असलेला. आणि जेव्हा ते एक फॉस्फेट तुटतो तेव्हा आपल्या आतमध्ये एनर्जी निर्माण होतो. त्याला आपण तेव्हा एनर्जीचा निर्माण होतो. आपल्या बॉडीला जेव्हा एनर्जी पाहिजे तेव्हा ATP ADP बनवून एनर्जी बनवतो. समजलं सगळ्यांना? हे बाजूचं पिक्चर पहा सगळ्यांनी. तिकडे ATP आहे ते हायड्रोलायसिस होतोय आणि एक फॉस्फेट दूर होतो. एक फॉस्फेट निघून जातो आणि एनर्जी निर्माण करतो. म्हणून आपण ATP ला बोलला आहे एनर्जी करन्सी. तुम्हाला पाहिजे तर ह्या स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. कळलं? Yes, ma'am. सगळ्यांना कळलं? Yes, ma'am. ADP कसं बनतो? ADP मध्ये किती फॉस्फेट असतात?
टू 2 असतो. किती असतो फॉस्फेट? 3 फॉस्फेट असतात, त्यामुळे ट्रायफॉस्फेट म्हणतात. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये एक फॉस्फेट तुटलं तर तो काय बनतो एटीपीचा? ADP. एडीपी म्हणजे डायफॉस्फेट. डायफॉस्फेट म्हणजे 2 फॉस्फेट असणार. आणि काय निघतो जेव्हा तो एक फॉस्फेट तुटतो? एनर्जी रिलीज होते. एनर्जी बनतो. करेक्ट. रिलीज नाही, बनतो. ठीक आहे, सगळ्यांना कळलं. मग आपण पुढे जाऊ. पुढे काय आहे? आता हे एरोबिक रेस्पिरेशनचं फायनल म्हणजे जे काय आपण खातो, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन, आपल्या पोटात जाऊन तो फॅटी ऍसिड बनतो आणि प्रोटीन अमायनो ऍसिड बनतो. हे फॅटी ऍसिड आणि अमायनो ऍसिड जेव्हा ग्लायकोलायसिस होतोय तेव्हा ते फॅटी ऍसिड आणि अमायनो ऍसिड कन्वर्ट होतो ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. हे ऍसिटिल कोएन्झाइम ए जातो क्रेब सायकलला, ज्याला आपण TCA सायकल सुद्धा म्हणतो. TCA सायकलला मध्ये बनतो कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NADH आणि FADH2. हे NADH आणि FADH2 जातो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आणि तिकडे जाऊन तो बनवतो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून तो बनवतो ATP आणि पाणी, खूप सारं वॉटर. सगळ्यांना कळलं? एकदा पाहून घ्या हे सगळं. ही स्लाइड पाहून घ्या एकदा. म्हणजे आता एरोबिक रेस्पिरेशन संपला आहे. आता आपण एनारोबिक रेस्पिरेशनला जाणार आहोत. पण एकदा पाहून घ्या हे स्लाइड. सगळ्यांना कळलं आहे? काही डाऊट आहे तर विचारा. ऍसिटाइल कोएन्झाइम हे बनतो. डायग्राम पहा, बाजूचा डायग्राम पहा सगळ्यांनी. ऍसिटाइल कोएन्झाइम हे कुठे बनतोय? ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे बनतो? काय झालं सगळ्यांना? ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे बनतो? काय शिकवलं आहे? कुठल्या प्रोसेस मध्ये बनतो ऍसिटिल कोएन्झाइम हे? लावण्या, शंकर? मॅम, कॅन यू रिपीट दिस प्रोसेस? मी फक्त हे प्रोसेस बद्दल नाही विचारत आहे. मी फक्त विचारत आहे ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे बनतो, कुठल्या प्रोसेस मध्ये? मॅम, जेव्हा म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जेव्हा जे प्रोटीन असता किंवा लिपिड असता ते अमिनो ऍसिड आणि फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट होता आणि त्या थ्रू ऍसिटिल कोएन्झाइम बनतो. नाही, मी म्हणलं आहे आतापर्यंत आपण जे प्रोसेस पडलो होतो, ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ऍसिटिल त्यामध्ये कोएन्झाइम का? त्यामध्ये हा, तर ऍसिटिल कोएन्झाइम हे कुठे पाहिलं त्यामध्ये जातं? त्यामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ग्लायकोलायसिस मध्ये बनतं आणि म्हणजे सायटोप्लाझम मध्ये बनतं. करेक्ट. तर इकडे आहे ना, हे सगळं एकत्र करून दाखवलं आहे. म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी, लिंक होण्यासाठी ह्या पिक्चर मध्ये सगळं एकत्र करून दाखवलं आहे. तर इकडे एक लाईन आहे बघा, पहा, एक लाईन आहे. हे आहे सायटोप्लाझम वरचं आणि हे आहे मायटोकॉन्ड्रिया. इकडे ग्लायकोलायसिस होतोय आणि ऍसिटिल कोएन्झाइम हे मायटोकॉन्ड्रिया मध्ये येतो. आता TCA सायकल काय आहे? म्हणजे TCA सायकल मी तुम्हाला सांगितलं होतं. TCA सायकल ट्रायकार्बोझायलिक ऍसिड सायकल. साबाश. आणि हे असतो याला आपण क्रेब सायकल सुद्धा म्हणतो. हे क्रेब सायकल मध्ये काय बनतोय बघा. हे क्रेब सायकल मध्ये काय बनतो? कार्बन डायऑक्साइड, NAD आणि FADH2. करेक्ट.
येस मॅम. NAD आणि FADH2 मग कुठे जातोय? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. करेक्ट. हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काय बनतो मग? ATP. साबाश, ATP आणि वॉटर. आता समजलं सगळ्यांना एरोबिक रेस्पिरेशन. मॅम पण ना म्हणजे हा बरोबर, सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं की एनर्बिक आहे, कारण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 38 ATP बनता आणि एनर्बिक मध्ये 2 ATP काहीतरी बनता ना. हो करेक्ट. तर हे दुसरं बुक मध्ये दुसरं नंबर लिहिलं जातं, मग गोळा करून असंच 36 38 असंच असतो ATP. म्हणजे त्यांना म्हणणं काय आहे, एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जास्ती एनर्जी बनते आणि एनरोबिक मध्ये कमी एनर्जी बनते. आता आपण एनरोबिक पाहू. सगळ्यांना एरोबिक समजलं आता? येस मॅम. कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम, नो डाऊट. तर आपण एरोबिक पाहू. तर हे एरोबिक बघा. आता एनोरोबिक बघा. एनोरोबिक रेस्पिरेशन हे ऑक्सिजन जेव्हा नसतो तेव्हा होतोय. आता त्याच्यामध्ये फक्त 2 स्टेप होतो. फक्त ग्लायकोलायसिस होतो आणि फर्मेंटेशन होतो. आणखीन काही नाही होतं, म्हणजे क्रेब्स सायकल नाही होतो, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन नाही होतो, काहीच नाही होतं. बाजूचा डायग्राम बघा, फ्लो चार्ट बघा बाजूचं सगळ्यांनी. हे ग्लुकोज आहे, याचा ग्लायकोलायसिस होतोय आणि पायरुव्हिक ऍसिड बनतो. तुमच्या लेफ्ट साइडला पहा, लेफ्ट साइडला पायरुव्हिक ऍसिड फर्मेंटेशन होतोय आणि अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड बनतो. कोणात बनतो? ईस्ट मध्ये. खमण, आपण ज्याला खमण म्हणतो त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एनरोबिक असतो रेस्पिरेशन. आता मला बाला, जेव्हा ब्रेड बनवतो, जेव्हा आपण खमण टाकतो त्याच्या आटामध्ये, त्याला ढाकून ठेवतो की उघडा ठेवतो? झाकून ठेवतो. ढाकून ठेवतो. का? म्हणजे त्या खमणला ऑक्सिजन नाही पाहिजे, त्याला ऑक्सिजन नाही तर तो एनरोबिक रेस्पिरेशन करतो आणि खूप सारा कार्बन डायऑक्साइड आणि अल्कोहोल बनवतो. कार्बन डायऑक्साइड आहे ना जे, ते ब्रेडला नरम करतो. म्हणजे ब्रेड आणि पावला सगळं कसं नरम असतात, स्पॉन्जी असतात, त्याला ते कार्बन डायऑक्साइड ट्रॅप झाल्यामुळे होतो. आणि जेव्हा ते आणखीन फर्मेंटेशन होतो, त्याच्यातून अल्कोहोल निर्माण होतो. हा अल्कोहोल आपण जेव्हा ईस्टला, म्हणजे काही फ्रूट मध्ये घातलं, ग्रेप्स मध्ये घातलं आणि त्याला खूप फर्मेंट व्हायला ठेवलं, त्याच्यामध्ये अल्कोहोल निर्माण होतो. ते अल्कोहोल वाईन, बियर बनवण्यासाठी यूज होतो. आता मध्येचा पहा, ग्लुकोज आहे, ग्लायकोलायसिस होतो, पायरुव्हिक ऍसिड बनतो आणि फर्मेंटेशन होऊ व्हिनेगर, विटामिन्स बनतो. जसं तुमचे सोय सॉस आहे, व्हिनेगर आहे, हे सगळं एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये बनतो. जे तुम्ही टॅबलेट्स खाता, मल्टीविटॅमिन टॅबलेट्स, ताकदची गोळी, त्याच्यामध्ये विटॅमिन सगळं एनारोबिक मायक्रोब्स आहे. एनारोबिक मायक्रोब जे ऑक्सिजन नाही ते मायक्रोब्स फर्मेंटेशन करून त्यांच्याकडून विटॅमिन्स तयार केले जातात आणि ते विटॅमिन्स फिल्टर करून गोळी बनवायला जातील. आता तिसरा पहा, जे ग्लुकोज आहे त्याच्या ग्लायकोलायसिस होतोय, पायरुव्हिक ऍसिड बनतो आणि फर्मेंटेशन होऊन लॅक्टिक ऍसिड बनतो. हे लॅक्टिक ऍसिड आपल्यामध्ये बनतो जेव्हा आपण ऑक्सिजन नाही आहे त्या ठिकाणी जातो. तर आपल्या बॉडी हे जगण्यासाठी करतो, म्हणजे ऑक्सिजन नाही आहे, कसा तरी बॉडीला जिवंत ठेवावं म्हणून हे एनारोबिक रेस्पिरेशन करून लॅक्टिक ऍसिड तयार करतो. पण जे हे लॅक्टिक ऍसिड असते ते टॉक्सिक असते, तो बॉडीला त्रास होतो त्याच्या, म्हणजे तुमच्या मसल पेन होतो, खूप धावल्यानंतर, खूप फिजिकल काम केल्यानंतर तुमच्या मसल पेन असं झुंझुनीत असतात मसलमध्ये, तर ते लॅक्टिक ऍसिड मुळे होतो. आपण खूप वेळा एका ठिकाणी भेटलं तर आपण म्हणतो ना, पायात मुंगी चढली, पायात मुंगी चढली,
ते लॅक्टिक ऍसिड मुळे पण होऊ शकते, लॅक्टिक ऍसिड कलेक्शन मुळे त्या मसलमध्ये. तर एनारोबिक रेस्पिरेशन मोस्टली मायक्रोब्स आणि इस्ट मध्ये होतो, आपल्यामध्ये पण होतो, पण तेव्हा जेव्हा ऑक्सिजनची कमी आहे और खूप सारी फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली आहे तेव्हा. तर एक हे छोटासा व्हिडिओ आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि एनारोबिक रेस्पिरेशन वरती, हे पाहून घ्या. एरोबिक रेस्पिरेशन आणि एनारोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन हे होतं जेव्हा ऑक्सिजन प्रेझेंट होतोय आणि याच्यामध्ये खूप सारं एटीपी बनतो, म्हणून त्याला खूप इफिशियंट मानले जाते. हे कंटिन्युअसली होत राहतं आपल्याकडे आणि ॲनिमलकडे. आपण जे फिजिकल काम केलं नाही केलं तेव्हा सुद्धा होतो राहतो. हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतोय आणि याच्यामध्ये ग्लुकोज ऑक्सिजन सोबत बनवतो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय आलंय, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आलाय. तेच आपण पाहू एनारोबिक रेस्पिरेशन. आता एनारोबिक रेस्पिरेशन मध्ये केव्हा होतो, जेव्हा ऑक्सिजन नसतो और ऑक्सिजन कमी असतो. हे आपला ह्युमन्स मध्ये सतत कॅरी आउट नाही केलं जातं. जेव्हा आपण खूप फिजिकल काम करतो आणि जेव्हा आपण हाय अल्टिट्यूड मध्ये असतात, म्हणजे पहाडमध्ये त्यामध्ये जेव्हा ऑक्सिजन कमी असतो तेव्हा बनवलं जातं. पहिला आपण बघणार आपल्याकडे कसं बनतो. ग्लुकोज आहे हे लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो, पण ह्याच्यामध्ये ग्लुकोज पूर्णपणे तुटलं नाही जातो, अर्धच तुटलो जातो, म्हणून त्याच्यामध्ये एनर्जी सुद्धा कमी निघते आणि याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बनतं जे टॉक्सिक असतं आणि त्याला बॉडीला बाहेर फेकावंच लागतं. तर हे काम चलाऊ आहे, म्हणजे थोडा खूप कठीण परिस्थितीत आहे, आपल्या बॉडीला जीवन ठेवायचं तेव्हा हे बॉडी एनारोबिक रेस्पिरेशन करतो आपला. आता हे एनारोबिक रेस्पिरेशन ईस्ट आणि प्लांट मध्ये कसं असतं, हे ग्लुकोज आहे हे इथेनॉल तयार करतो. इथेनॉल म्हणजे एक प्रकारचं अल्कोहोलच आहे आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो. तर हे ईस्ट फर्मेंटेशन होतो, हे कार्बन डायऑक्साईड ब्रेडला नरम नरम बनवतो आणि जे अल्कोहोल आहे ते इथेनॉल आहे, ते अल्कोहोल बियर आणि वाईन बनवण्यासाठी उपयुक्त केलं जातं. म्हणून ईस्टला कमर्शियल खमीन सुद्धा म्हणलं आहे. ते कमर्शियली यूज करतो कमर्शियल प्रोडक्ट बनवण्यासाठी, म्हणजे ब्रेड, वाईन असं. सगळ्यांना कळलं आता. येस मॅम. मॅम एरोबिक 2 आणि एनारोबिक मिनिटं काढून. काय झालं दर्शन? मॅम मी ना स्क्रीनशॉट काढती 2 मिनिट प्लीज. हो, स्क्रीनशॉट काढून घ्या. पण सगळ्यांना कळलं आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय काय होतो, कुठला 3 प्रोसेस होतो एरोबिक मध्ये. एरोबिक कुठला 3 प्रोसेस होतो? ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. करेक्ट. आणि एरोबिक मध्ये ऑक्सिजन असतो की नसतो? ऑक्सिजन ऑक्सिजन असतो. शाबाश. एनारोबिक मध्ये ऑक्सिजन असतो? नो मॅम. करेक्ट. एनारोबिक मध्ये काय होतोय, कुठला एकच प्रोसेस होतो एनारोबिक मध्ये, काय असतो तो? एनारोबिक मध्ये जेव्हा ऑक्सिजन नसतो तेव्हा एकच प्रोसेस होतो, फर्मेंटेशन. त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन हे 2च असतो. समजलं? हो मॅम. चला मग हे रिवाइज करा, नेक्स्ट क्लास मध्ये तुम्हाला पाहू. हे रिवाइज करून या की आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये जाऊ शकतो पुढे. मग तुम्ही रिवाइज नाही केलं ओके तर मॅम. तुम्हाला पुढचं टॉपिक काही समजणार नाही. पहिले मी वॉर्निंग दिलं आहे आणि मला असं समजलं तुम्ही वाचत नाहीये, शिकत नाहीये, तर मी क्लास घेणार नाही. समजलं? मॅम
हा दर्शन बोल. दर्शना बोला. काय झालं बाळा? मॅम याची पीपीटी भेटेल का आम्हाला? पीपीटी मी बघते तुम्हाला कशी शेअर करू म्हणून आणि तुम्हाला ओके मॅम. तुम्हाला देते. पण तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. समजलं सगळ्यांनी? समजलं की नाही? येस मॅम समजलं. चला मग तुम्हाला नेक्स्ट वीकला पाहू मी. आता मी सगळ्यांना गुड बाय. सगळ्यांनी बरं राहा. हेल्थची काळजी करा आणि अभ्यास करा. येस मॅम. गुड नाईट. थँक्यू. चला गुड नाईट. थँक्यू. बाय. बाय मॅम. बाय. बाय हरिओम. गुड नाईट. गुड नाईट विठ्ठल, शंकर, ज्योती. गुड नाईट. गुड नाईट टीचर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम.